स्कीम होते शेवगावची, आम्हाला ESR म्हणजे 5 टाकी बांधायला सुद्धा आम्हाला MGP जागा देत नाही आणि झेडपी पण ती आमची जागा आम्ही देणार नाही तुम्हाला. म्हणजे जागा कोणाची? ग्रामपंचायतीची दिली 54 गावांना. आता आपलेच 5 टाकी शेवगावला बांधायला ते जागा देत नाही. या गोरगरीब टपरीधारकांना या ठिकाणावर उद्ध्वस्त करण्यात आले, त्याचं कुठेही कारण काही या सरकारने सांगितलेले नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम आहे, ही अचानक मोहीम सरकारने सुरू केली. परंतु आमचे मार्गदर्शक सतीश काका लांडे, बंडू काका रासने, आमचे मार्गदर्शक अशोक शेठ आहूजा, वजीर भाई पठाण, आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय अविनाशजी मगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, आपण सगळ्यांनी किंवा मोठी गल्लीतून जरी त्यांना शाळेला वाद ठेवला ना तरी सगळं तयार आहे. प्लॅन तयार झालेला आहे. 2000 टोटल जागा किती जागा ती भरपूर किती सगळं होतं. या ठिकाणी मुख्य अधिकारी घाडगे मॅडम यांची टपरीधारकासंदर्भात भेट घेतली. गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमण निघाल्यानंतर बऱ्याच जणांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही जणांनी आत्महत्या केल्या. ह्या दुःखद घटना घडल्यानंतर प्रशासनाकडं आम्ही मागणी करण्याकरता आलो की ज्या शासकीय जागा आहेत, ज्या समजा काही दुसऱ्या विभागाकडे जागा आहेत, त्या नगरपालिकेकडे कशा हस्तांतरित होऊन तातडीने त्याच्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स कसे उभारून लोकांना रोजगाराचा प्रश्न मिटल याकरता आम्ही इथं आलेलो आहे. तर CO मॅडमने आम्हाला असं सांगितलं की जिल्हा परिषदेची जागा हस्तांतरणास अडचणी येत आहे. जी प्राथमिक आरोग्य केंद्राची जी जागा होती ती जागा 2022 पर्यंत नगरपालिकेच्या मालकीची असताना अचानक त्याच्यावर आरोग्य विभागाचं नाव कसं लागलं, ह्या काही धक्कादायक गोष्टी आज मॅडमने आम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या संदर्भात मॅडमने आज आम्हाला असं आश्वासन दिलं की आज तातडीने अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याकरता मॅडमने आम्हाला असं आश्वासित केलं की मी आजच्या आज प्रस्ताव तयार करून संबंधित कार्यालयाला पाठवते, जेणेकरून त्या जागा रेडिरेक्ट प्रमाणे पैसे दिल्याशिवाय त्या नगरपालिकेकडे वर्ग होणार नाहीयेत याची पुरेपूर जाणीव सगळ्या लोकांना आहे. त्यामुळं नगरपालिकेची परिस्थिती नसताना व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की डिपॉझिट घेऊन BOT तत्वावर तिथं जर शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं तर नगरपालिकेला सुद्धा उत्पन्नाचं साधन तयार होईल व अनेकांना रोजगार उपलब्ध होईल. त्या अनुषंगाने आज CO मॅडमनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना खालील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, जेणेकरून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी निघेल.